तर मला विलन ठरवण्यात आलं, एक दिवस सत्य जनतेसमोर मांडणारच असं प्रतिभा धानोरकरांनी म्हटलंय। आपल्याच काही हितशत्रूंनी माझ्या विरोधात कट रचल्याचं धानोरकरांनी म्हटलं। चंद्रपूर पालिकेमध्ये सत्ता स्थापनेवेळी झालेल्या घडामोडींवरून धानोरकरांनी हे वक्तव्य केले। तर प्रतिभा धानोरकर यांनी काय म्हटलंय, मला विलन ठरवण्यात आलंय पण एक दिवस सत्य जनतेसमोर मांडणारच असं प्रतिभा धानोरकरांनी म्हटलेलं आहे। चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेवेळी काही सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांनी आपल्याच काही हितशत्रूंनी माझ्या विरोधात कट रचला असं देखील यावेळेला प्रतिभा धानोरकरांनी म्हटलं। प्रियंका गांधी आणि वेणुगोपाल यांच्या स्पष्ट सूचना होत्या की महापौर आपलाच असावा असं देखील यावेळेला प्रतिभा धानोरकरांनी म्हटलंय। प्रियंका गांधी आणि वेणुगोपाल यांच्या स्पष्ट सूचना होत्या की महापौर आपलाच असावा किंवा आपण प्रबळ विरोधी पक्षात बसावा असं देखील प्रतिभा धानोरकरांनी म्हटलं। पक्ष वाढवण्यासाठी नेते प्रामाणिक प्रयत्न करतात, मात्र नेत्यांच्या अवतीभोवती असणारे काही स्वार्थी कार्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या नेत्यांच्या विरोधात कानभरणी करून गटबाजी निर्माण करतात, हे दुर्दैवी आहे असं देखील प्रतिभा धानोरकरांनी म्हटलं। अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात असं देखील प्रतिभा धानोरकरांनी म्हटलेलं आहे। तर ज्यांनी मराठी भाषा भवनाला स्थगिती दिली त्यांची भाषणं आम्ही का ऐकायची असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला। मराठी भाषा गौरव दिनाला गैरहजर राहिल्या प्रकरणी आदित्य ठाकरेंनी हे स्पष्टीकरण दिलं। ज्या सरकारने मराठीची गळचेपी केली आहे, ज्या सरकारने स्थगिती दिली मराठी भाषा भवनाला, ज्या सरकारने स्थगिती दिली मराठी रंगभूमीच्या दालनासाठी, तर मग त्या सरकारकडून काय अपेक्षित करायचं? ह्यांची भाषणं ऐकायला यायचं आम्ही? निषेध म्हणून तुम्ही आला नाहीत सरकारचे? तेवढं तुम्ही त्याच्या खोलात जाऊ नका। नुसतं एवढंच आहे की ह्यांची भाषणं ऐकल्यापेक्षा त्यांनी तिथे जर काम केलं असतं तर त्यांचं अभिनंदन आम्ही जाहीरपणे करू।